ज्यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय। प्रोप्रायटर मनपसंत हॉटेल एक दिलदार व्यक्तिमत्व बाबा यशवंत साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान प्रमोददादा हरुडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना जिव्हाळ्याची आपुलकीची शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान संपन्न होतोय। थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार। बरंचसा पहिला बॉल प्रमोदसाठी पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला दिशा दिली 30 यार्ड सर्कल मध्ये थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं आणि सिंगल मात्र घेण्यामध्ये यश निर्माण झालंय फलंदाजाला आणि खातं अकाउंट ओपन होतंय टीम भवानीनगर सळवे संघाचं। दोन तुल्यबळ संघातली लढत सेमीफायनल 1 ची लढत आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला भवानीनगर सळवे तर दुसऱ्या बाजूला घोषटवाडी टॉस जिंकला घोषटवाडी संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय। भरतचा पुढचा बॉल शंभू साडे हाफ ट्रॅकर बॉल होता शरीरापासून दूर ठेवलाय पंचाचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होते। 2 षटकांची ही मॅच आहे पॉवर प्ले नाहीये त्यामुळे डीप मध्ये मिड विकेट मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ यावेळेस मात्र बिग हिट आलाय उंची जास्त लांबी कमी इथे मिळते विकेटची हमी। राजेश कुराडे होते कुठलीही चुकी करत नाहीयेत मिड विकेटला पकडला जातोय झेल। पहिला धक्का टीम भवानीनगर सळवे संघाला जावं लागेल माघारी। शंभू बॅक टू द डगआउट। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एनके आलाय यावेळेस मात्र बिग हिट केलाय पुन्हा एकदा राजेश आहे राजेश त्याच ठिकाणी दुसरा झेल इथे तू चल मैं आया आणखीन एक विकेट गॉन फलंदाज बाद बॅक टू द डगआउट आल्या पावली जावं लागेल मारे एनके। अगदी चांगली गोलंदाजी एक वेगवान गोलंदाज ज्यांनी मात्र टेनिस विश्वामध्ये अगदी नाव कमावलंय। यावेळेस देखील शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने मात्र केला जातोय चांगला अँगल बनवतोय आपल्या गोलंदाजीतून प्रभावित केलं या गोलंदाजाने सकाळपासून आणि स्वतःला सिद्ध केलंय। 2 विकेट तर घेतल्या गेल्यात। ओहो यावेळेस देखील फटका बसलाय उंची जास्त लांबी कमी इथे मिळते विकेटची हमी। पहिल्या षटकामध्ये 3 विकेट मिळवल्यात आतापर्यंत पाहायला गेलं तर गोलंदाज टीम घोषटवाडी संघाचा भरत येतोय आता पुन्हा एकदा रंगात आणि ढंगात परत। काय गोलंदाजी राहिली आहे टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 3 या धावसंख्येवरती मात्र स्थिर आहे। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अलेक्स आलाय सन्माननीय आदरणीय प्रमोददादा हरुगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। जिव्हाळाकरांचा जिव्हाळा जपणारी ही चषक आपल्याला पाहायला मिळते। ही क्रीडा स्पर्धा आज खऱ्या अर्थाने प्रमुख उपस्थिती प्रमोददादांची मात्र मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते। यावेळेस आणखीन एक विकेट होऊ शकते गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ एक मदतीचा हात फलंदाज बाद जावं लागेल माघारी।
इथे मात्र कौतुक झालं पाहिजे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. गोषटवाडी संघाचा एक तेज तर्रार गोलंदाज भरत कुराडे. काय गोलंदाजी, आग ओखणारी गोलंदाजी, प्रभावित केलं या गोलंदाजाने. नवीन बॅटर प्रथमेश आलाय. कमालीची गोलंदाजी, काय गोलंदाजी राहिली आहे. हो, यावेळेस मात्र पहा डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. अगदी खूप वेळानंतर आलेला हा चौकार शेवटच्या बॉल वरती. पहिलं षटक इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर टीम भवानीनगर सळवे संघ मात्र जाऊन पोहोचतोय 7 वरती 4. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला नाश्ता सौजन्य लाभलेला आहे, अमोलदादा साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. मी विनंती करेन, अभि हरुगडे स्वतः वेब डिझायनर आहेत आणि या त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. नाश्ता सौजन्य या जिव्हाळा चषकासाठी या 2 दिवसीय स्पर्धेला आपल्याला ज्यांनी पुरस्कृत केलं एक दिलदार व्यक्तिमत्व, कॅप्टन 26 यांच्यावर असलेले प्रेम, जिव्हाळ्याचे संबंध, अमोलदादा साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. जिव्हाळ्याची आपुलकीची शॉल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान संपन्न होतोय. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद राजेश. राजेशच्या पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलं षटकाराने. आओ स्वैग से करेंगे षटकार से स्वागत. षटकार आलाय. षटकार आलाय. षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 13. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. राजेशच्या पहिल्या बॉल वरती षटकार लगावतोय प्रमोद. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, मैं झुकेगा नहीं साला. ठोकलाय षटकार. सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय आदरणीय दीपकजी शेलार साहेब फौजी यांच्याकडनं. ओहो, आणखीन एक लांब 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 लचक येतोय षटकार. सलग 3 षटकार ठोकलेत. 500 रुपयाचं पारितोषिक दीपक दादांच्या शुभ हस्ते मात्र दिलं जाईल. प्रमोद ऑन फायर होतोय राजेशच्या विरोधात. अगदी कुरघोड्या खेळल्यात बॉल वरती. 3 षटकार आलेत सलगचे. 3 षटकार, जिथे पहिल्या षटकामध्ये कुठेतरी हा सामना थांबला होता, धावसंख्येला आळा घातला होता, परंतु या षटकामध्ये यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन ड्राइव्ह केलाय. अगदी गॅप शोधून काढले. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. अगदी सुरक्षित फटका खेळला गेलाय. गेंदबाज ने दिया मौका और इस पे जड़ दिया. प्रमोद ने चौका. 4 धावा आल्यात. चौकार येतोय. 29 धावा झाल्या. 29 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये 7 धावा होत्या. आता मात्र धावसंख्येला हो, खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता कमबॅक करत असताना या बॉल वरती कुठलीही धाव नाहीये. राजेश आहे. राजेशने कमबॅक केलंय. शेवटचा बॉल पाहावं लागेल. शेवटच्या बॉल वरती किती धावा येतील. हो, खूप चांगला बॉल. आणि इथे स्टंपिंगच्या रूपाने मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. पहिली इनिंग समाप्त होते. कॅच ड्रॉप, कॅच कॉट बिहाइंड द विकेट, माफ करा. आणि विकेट येते ती म्हणजे प्रमोदची. पहिली इनिंग समाप्त होते. पूर्वार्धाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या भवानीनगर सळवे संघ जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती. विजयासाठी लक्ष असेल 30 धावांचं. 12 बॉल करायचे आहेत. 30 धावा टीम गोषटवाडी संघाला. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स लवसर. दुसरी उपांत्य लढत आपल्याला पाहायला मिळेल. वन साइड जिव्हाळा
त्यांच्या विरोधात टीम एकता मिरगाव. चला दोन्ही टीम या. मी मान्यवरांना विनंती करेन, आदरणीय सन्माननीय श्री विनोद भालेकर साहेब, दीपक भालेकर साहेब आणि विश्वनाथ वरपे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. टॉसचा बॉस मध्ये वन साइड गेम चेंजरचा कटआउट आपण पाहतोय. एका बाजूला स्वतः आयोजक आहेत वन साइड जिवाळा, दुसऱ्या बाजूला एकता मिरगाव या टीमचे कॅप्टन महेश शेलार आणि त्यांच्या बाजूला दुसऱ्या बाजूला अगदी आपल्याला पाहायला मिळतात प्रवीण दादा हरवडे, लिजंड क्रिकेटर, विनोद भालेकर साहेब, दीपक भालेकर साहेब, विश्वनाथ वरपे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण उपांत्य लढतीची दुसऱ्या उपांत्य लढतीचा टॉस करणार आहोत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. टॉस केला जाईल. एका बाजूला आयोजक, एका बाजूला प्रतिस्पर्धी. उपांत्य लढत क्रमांक 2. येस, वन साइड जिवाळा कॉल केलाय, छापा कॉल केलाय आणि इथे मात्र काटा आलाय. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. 2 षटकांची लढत. महेश शेलार मान्यवरांना मी नक्कीच नम्रपूर्वक विनंती करेन, आपण आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावर आसन व्हा. पहिली स्पर्धा खेळताय, पहिल्या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय टीम एकता मिरगाव. महेश शेलार, काय सांगाल, टॉस जिंकला निर्णय काय? आम्ही फलंदाजी करू नये. जे पाठीमागच्या 3 मॅच मध्ये आम्ही फलंदाजी केली, आता आम्ही तेच कंटिन्यू करणार आहे. फलंदाजी करू आम्ही फलंदाजी. आणि ज्या प्रकारे तुम्ही पहिल्या स्पर्धेमध्ये खेळ केलाय, मजा आली? हो, खूपच आम्ही एन्जॉय केला आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सर्व जे प्लेयर्सने जे मला सपोर्ट केला त्याच्यामुळे आम्ही इथं टॉप 4 पर्यंत पोहोचलो आणि आयोजन पण खूप चांगलं होतं. खूप मजा येते. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय महेश शेलार यांनी एकता मिरगाव. त्यांनी सांगितलं आम्ही फलंदाजी करू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. त्याच दरम्यान आदरणीय श्री जगन्नाथ देसाई साहेब दादा आणि त्यांच्या साथीला सतीश देसाई साहेब उपसरपंच यांचा देखील शुभागमन झाला. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येस, अगदी ग्रामपंचायत बनपुरी गावचे उपसरपंच आदरणीय सन्माननीय श्री सतीश देसाई साहेब यांचं शुभागमन झाले. आपल्या बनपुरी गावचे द्वितीय नागरिक म्हणून यांची अगदी ख्याती आहे. आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत सर. आपण या स्पर्धेला अगदी आपला बहुमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलात. मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. वेलकम, सुस्वागतम. थँक्यू सो मच. आलेल्या मान्यवरांचं या जिव्हाळा चषकामध्ये सहर्ष स्वागत. जाऊया पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तर अर्धामध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल होते. मॅचला होईल सुरुवात. लक्ष्य असेल 12 चेंडू करायचे आहेत 30 धावा. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये राजेश कुराडे आणि भरत कुराडे. स्ट्रायक एंडला भरत, नॉन स्ट्रायक एंडला राजेश आणि गोलंदाजी स्ट्राइक वरती पहिलं षटक अलेक्स. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी मिळाली आहे. क्षेत्ररक्षक गेलेत बॉल पर्यंत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि तिथे मात्र 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. 2 धाव्याने खातं अकाउंट ओपन होतोय टीम गोषटवाडी संघाचं. कालच्या दिवसामध्ये राजेश बरसला होता. आजच्या दिवसामध्ये इम्पॉर्टंट मॅच आहे, परंतु त्याच्या अपोजिटला जर आपण पाहायला गेलं तर गोलंदाज अलेक्स अगदी यॉर्करचा प्रयत्न बुंद्यात टाकलाय. पायावरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि पायामध्ये टिकट यॉर्कर पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय आता अलेक्सच्या माध्यमातून. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होते. 3 धावा धाव फलकावरती जरूर लागल्या जातात. ओहो, यावेळेस बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने आला बॉल पर्यंत. कॅच पकडली. लकी ठरतोय आपल्या संघासाठी. पहिली विकेट गॉन. पहिला हादरा, पहिला धक्का लागतोय टीम गोषटवाडी संघाला. भरत ला जावं लागेल परत डगआउटच्या दिशेने. फलंदाज बाद.
नवीन बॅटर हिमांशू आलाय. हिमांशू अलेक्स ने मात्र कमाल केली आहे. महत्वाची विकेट त्याने मिळवली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये भरतने 4 विकेट मिळाल्या होत्या. फ्लिप करण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस बॉल होता, डीप मधून बॉल निघून चाललाय. टप्पा टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय जिव्हाळा चषक चौकार. हो यावेळेस मात्र पहा लॉंग ऑफ मध्ये एनके आहे, पकडला जातोय झेल. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात, फलंदाज बाद. हिमांशू बॅक टू द डगआउट. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने मात्र भरतने गोलंदाजी केली होती आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी प्रति उत्तर देत असताना हा गोलंदाज टीम भवानीनगर सळवे संघाचा अलेक्सला आपण पाहतोय. 2 विकेट त्याने मिळवल्यात. आतापर्यंत खेळ पाहायला मिळतोय तर 5 धावा 7 धावा धावफलकावरती लागतात. 5 बॉलचा खेळ झालाय. 7 चेंडू 23 धावांची गरज. येणारे 7 बॉल 23 धावांची गरज. मोठ्या फटक्याची गरज असेल. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 आकाश आलाय. यावेळेस मात्र पहा बिग हिट केलाय. आकाशच्या बॅट मधून केलंय आक्रमण. चेंडू करतोय आकाश भ्रमण आणि आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार आकाशच्या बॅट मधून आलाय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीम भवानीनगर सळवे संघ जाऊन पोहोचतोय 13-2. आता येणारे 6 बॉल आणि करायचे आहेत 17 धावा. जबाबदारीचं महत्वाचं षटक. टीम मीटिंग घेतली गेली, टीम मीटिंग बोलवली गेली. अंतिम षटक कोणाकडे दिलं जाईल कॅप्टन विचार करतोय आणि टीम मीटिंग घेतली. जास्त वेळ घ्यायची नाहीये मित्रांनो, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. अजून एक सामना बाकी आहे, तो जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा, त्यामुळे जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. वेळेचा निर्बंध पाळा, थोडस स्पीडअप घ्या. अजून एक सेमीफायनल आहे आपल्याकडे. पंचांना देखील विनंती असेल, चला स्पीडअप घ्या. आणि नक्कीच 6 चेंडू 17ची गरज असताना गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय लकी. आणि आपल्या संघाला लकी ठरतोय की काय हे पाहणं महत्वाचं असेल. प्रश्नचिन्ह उभं आहे, उत्तर मात्र लकी देतोय का, परंतु त्याच्या समोर तेवढंच कडवं आव्हान पाहायला मिळतंय. स्ट्राइक इन एंडला मात्र एक हार्ड हिटर आणि अनुभवी बॅटर मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच राजेश कुराडे. कालचा दिवस कसा होता माहित नाहीये, काल तुम्ही काय केलंय ते माहित नाही. परीक्षा आज आहे, परीक्षा आज आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला अगदी 100% एफर्ट्स द्यावे लागतील. एका बाजूला भवानीनगर सळवे तर दुसऱ्या बाजूला गोषटवाडी. एका बाजूला लकी तर दुसऱ्या बाजूला राजेश कुराडे. 6 चेंडू 17ची मॅच. पहिली सेमीफायनल. कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये विजेता संघ म्हणून ठरेल पाहावं लागेल. पहिला बॉल टाकण्यासाठी लकी सज्ज. धुरा सांभाळण्यासाठी शेवटचं अंतिम षटक दिलंय. 6 चेंडू 17. राजेश साठी हा बॉल अचूक टप्प्यावरती हाताळलाय. बॉल निघून चाललाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. अंपायर रन नाही ना आता. डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज 5 बॉल 17. 5 बॉल 17ची गरज असताना इथे मात्र खराब लाईन आणि लेन शरीरापासून दूर ठेवलाय. पाच ला 16. रनअप मध्ये थोडा अडथळा. पुन्हा तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय पुन्हा. 5 बॉल 16 धावांची गरज. हातीरडीचा सामना. पहिली सेमीफायनल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
ओहो ऑन साइडला खेचलाय तांबडा पांढरा झणझणीत षटकार मारतोय खणखणीत राजेश खुडाडे ऑन फायर होतोय षटकार आलाय षटकाराच्या मदतीने मात्र टीमच्या खात्यामध्ये 6 धावा ऍड होत आहेत टीमची धाव संख्या 20-22-0 आता 4 चेंडू 10 धावांची गरज टार्गेट सेट केलं होतं 30 धावांचं राजेश आहे स्ट्राइक एंडला आता कमबॅक करणं कुठेतरी महत्वाचं असेल लकीला लकीकडे मात्र शेवटचं षटक दिलंय लकी आपल्या संघासाठी लकी ठरतोय की नाही हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह आहे कमबॅक होणं सध्याच्या घडीला लकीचं महत्वाचं असेल खराब लाईन आणि लेन अशा चुका अंतिम टप्प्यात येऊन तुम्ही करणं खूप चुकीचं ठरू शकतं कारण धावा वाचवायच्या आहेत आपल्याला पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेन दिशेपासून भरकटतोय दिशा चुकते गाडी पटरीवरून दुसऱ्या पटरीवरती जाते 4 बॉल 8 धावांची गरज पुन्हा एकदा खराब लाईन आतापर्यंत हॅट्रिक 3 वाईड बॉल हाताळलेत 4 बॉल आता 7 धावांवरती येऊन ठेपली आहे मॅच थोडस प्रेशर आहे प्रेशर बिल्डअप होत आहे प्रेशर रिलीज केलंय राजेशने आपल्या संघाचा जो षटकार आला होता त्या षटकाराने परंतु कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं असेल सध्याच्या घडीला लकीच्या बाजूने ओहो हुक केलाय मागील क्षेत्र घोषंगी क्षेत्र आहे एकच धाव मात्र मिळेल सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 24-24 3 चेंडू 6 ची गरज ऑन साइडला खेचलाय मॅच फिनिश षटकार आणि सेलिब्रेशन राजेश आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे होती आणि जो षटकार खेचला आणि हा सामना आपल्या पूर्णपणे बाजूने वळवला अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी विजेता संघ ठरतोय गोषटवाडी टीम हाडलक पाडलक टीम भवानीनगर सळवे चला नेक्स्ट मॅच चला टीम भवानीनगर सळवे आपण मैदानाच्या बाहेर यायचंय नेक्स्ट मॅच आपण लगेचच सेकंड सेमी फायनल वन साइड जिवाळा आणि त्यांच्या विरोधात एकता मिरगाव या दोन संघांमधली ही लढत आणि जशी मॅचला होईल सुरुवात आवाजामध्ये करूया परिवर्तन एक गोड आवाज सातत्याने कालच्या दिवसामध्ये जोडला गेलाय लव जाधव सर यांचा आवाज आपण ऐकूया धन्यवाद